विठ्ठल केशवा गोविंद माधवा, धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा. हरिभक्त परायण काळूराम महाराज धारेकर यांच्या सेवेला मी आज आलो. इथे थोडा वेळ आहे अर्धा तास, परंतु एक नियोजन चांगलं इथं बघा. हे आहे विठ्ठल मंदिर आहे. ह्याच्यामध्ये हा अखंड रामकृष्ण हरीचा जो जप आहे तो 10 कोटीचा त्यांचा 100 कोटी राम नाम जपाचं त्यांचं नियोजन आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लेखन कार्य चालू आहे. तर मला हे जेव्हा माझ्या कानावर आलं तेव्हा, आणि विशेष म्हणजे हे मुंबई ते पंढरपूर या मार्गावरच आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला, माऊलीच्या पालखीला चहा पानाचं फार ती सेवा मोठी चालू आहे. आषाढी वारीसाठी बोला तुमच्या आमच्या. आणि इकडे राहते त्या, इकडे ना थोडं जवळून घे ना, इकडे जरा घे नाही, हा जरा गाभारा वगैरे घे ना जरा प्लीज. ऐकून खूप होतं मागच्या 4-6 महिन्यापासून, नाही 4-6 महिन्यापासून ऐकून होतो हे हरिभक्त परायण काळूराम धारेकर महाराज. आता जी काही त्यांच्या मुखातनं आपल्याला ज्ञान माहिती मिळणार आहे ते आपल्या पुढील आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. हा भगवंताच्या कार्याला परमेश्वराचं अर्थ सहाय्य नक्कीच राहील. तर पुढं काय तुमचं नियोजन काय ते सांगा जरा. रामकृष्ण हरी या ठिकाणी रायगडवरून आलेले आपले परमार्थ स्नेही हरिभक्त परायण चंद्रकांत कारंडे सर, स्वतः एक प्राध्यापक सरकारी सेवेमध्ये रुजू असताना आपल्या जीवनामध्ये त्यांचा नामाचा बाजार या माध्यमातून त्यांची सेवा चालू आहे रात्रंदिवस. आणि खास आवर्जून या 100 कोटी रामनाम यज्ञ चालू असलेल्या यज्ञ मंदिराला आज त्यांनी आवर्जून भेट दिलेली आहे. त्यांची इच्छा बऱ्याच वारीच्या काळापासून भेट देण्याची होती. आज पांडुरंगाच्या आशीर्वादाने हा योग आलेला आहे आणि त्यांचं चरण या ठिकाणी लागलेलं आहे. तरी ह्या यज्ञ मंदिराच्या वतीने 100 कोटी रामनाम यज्ञाच्या वतीने आत्तापर्यंत 13 कोटी यज्ञ पूर्ण झालेला आहे. अजून 87 कोटी यज्ञ बाकी आहे. तरी या यज्ञ मंदिराच्या वतीने कारंडे सर आणि त्यांचे चिरंजीव यांचं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. असंच त्यांनी वेळोवेळी या यज्ञ मंदिराला भेट देऊन पवित्रता निर्माण करावी अशी त्यांना विनंती. त्याचप्रमाणे या विठ्ठल रुक्माई मंदिराचे या ठिकाणी नित्याची पूजा करणारे हरिभक्त परायण संजय महाराज निगम हे सुद्धा अहोरात्र या ठिकाणी झटत असतात आणि त्यांच्या या प्रयत्नातून आणि कारंडे सरांच्या माध्यमातून हे भविष्य काळात फार मोठं नियोजन तयार होईल अशी मी पांडुरंगाचार्यांनी आशा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भगवंताची कृपादृष्टी तुमच्यावर आहे, पांडुरंगाची कृपादृष्टी आहेच आहे, परंतु यांचा सुद्धा एक ध्यास आहे. ध्यास हा जीवाला तो लागलेला आहे. त्यामुळं भगवंताची कृपा नक्कीच राहील की त्यांचा जो काय मनोभाव आहे, मनोकामना जी आहे. मला असं वाटलं होतं की 10 कोटी, पण 100 कोटी आहे टप्प्याच्या पुढचं. पण शेवटी कसं की थेंबे थेंबे तळ साचे, त्या पद्धतीनं काही नसताना सुद्धा शून्य, ज्यांनी काहीच नाही लिहिलं त्याच्या आकडा 0, पण आता तो 13 कोटीपर्यंत आला आहे. असाच तो 13 कोटी महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये त्यांचं लिखाण चालू आहे. मी पण आपलं नामाचा बाजार काहीतरी करत असतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हेच नामस्मरण माझं चालू आहे. पण या तुलनेच्या म्हणून फार आहे. खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. माऊली 2 शब्द तुमच्या मुखातून बोला, तुमच्या मुखातून पण वाणी येऊ द्या. महाराजाचं जे नियोजन आहे 100 कोटी राम जप यज्ञाचं, आणि त्यानं इथनं एवढं 3 गुंठे जागा दान केलेली राधाकृष्ण मंदिराला, त्याचं खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. आणि इथल्या परिसरामध्ये जे कार्यक्रम होतात, आज कासारी पाटव त्याचं नगर हवेटच हे गाव आहे समजा कासारी गाव, बरोबर आहे. तर इथं त्याचं विशेष आहे किंवा इथं आपल्या परिसरामध्ये चांगलं रामनाम जप नाम यज्ञ व्हावं. आणि बऱ्याच परिसरामध्ये ते आवर्जून लोकांना सोयीच्छेने कोणतेही कार्यक्रम असो, रामनवमीचा असो, हनुमान जयंतीचा असो, गोकुळ अष्टमीचा असो, कार्यक्रम स्वतः स्वइच्छेने कार्यक्रम करून इथल्या सर्व इतर लोकांना इकडे आकर्षित करण्याचा योग आणतात, ते करतात. आणि ही अखंड सेवा त्यांच्या हातून दररोज नित्यनेमाने इथे चालू आहे. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. आता तसं तिकडे घ्यायचं.